नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीक्सच्या शंभू वर्मन कृत बुधभूषणम या सिरीजच्या चौथ्या भागामध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, शंभू राजांचा बुधभूषण हा ग्रंथ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आजचा भाग हा मागच्या भागाचाच पुढचा अर्धा राहिलेला भाग आज आपण पूर्ण करणार आहोत आणि पहिल्या अध्यायातील स्वकुल व स्वकाव्य दर्शवणारा हा आजचा भाग आहे आणि आजच्या भागाला लागलीच आपण सुरुवात करूया. आणि आजचा पहिला श्लोक आणि या बुधभूषण ग्रंथामधील श्लोक क्रमांक 12 असा आहे. आपूर्वांचल पश्चिमांबू धीमथाप्या सेतु शीताचलम निर्जित्यावनिमंडलम च करदी कृत्याखिलान भूमिपान श्रोतम धर्मम वाप्य सद्धिरुम भीतः राज्याभिषेक परम छात्राद्य नृपलक्षणे सुदिनम सिंहासने राजते. हा महाराजांचं राज्य आणि त्याविषयी ची मागच्या श्लोकाची आपण याला विस्तार म्हणू शकू. तर महाराज लिहितात की आपूर्वांचल म्हणजे पूर्वांचल पासून पश्चिमांबू धीमथाप्या सेतू आणि पश्चिम अंबू धीमथाप्या सेतू म्हणजे पश्चिमेला सेतूपर्यंत समुद्रापर्यंत शीताचलम आणि उत्तरेला हिमाचल शीतचल जिथं खूप थंडी आहे म्हणजे हिमालय पर्वत आहे. म्हणजे पूर्वेकडील सर्व प्रादेशिक विभागांपासून ते दक्षिणेकडील रामेश्वर राम सेतू ते हिमाचल प्रदेशातील या भूमंडलावरील निर्जित्यावनिमंडलम च करदी कृत्याखिलान भूमिपान या ठिकाणी असणाऱ्या सर्व राजांना त्यांनी काय केलं आहे, पराभूत केलेला आहे आणि त्यांच्याकडून कर वसूल केलेला आहे. राज्य मिळवणे म्हणजे काय, तर त्या काळाच्या परिस्थितीनुसार जो कर वसूल करतो तोच राजा. अगदी त्या पद्धतीनं या सर्व भूभागातील लोकांकडून कर वसूल केलेला आहे आणि श्रोतम धर्मम वाप्यम सदुरुम भीतम राज्याभिषेकम परम. आणि मग हा कर वसूल केल्यानंतर त्यांनी लोकधर्माचा शिवधर्माचा काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. लोकांचा धर्म म्हणजे सर्व माणसाला माणूस म्हणून जगवणारा धर्म, हा धर्म त्यांनी स्वीकारला आणि मग त्याच्या स्वीकृतीसाठी त्यांनी काय करून घेतला, स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. आणि या श्लोकामध्ये राज्याभिषेक करून घेण्याचं कारण महाराज या श्लोकामध्ये सांगतात. आणि मग राज्याभिषेक कसा झाला, तर छात्राद्य नृपलक्षणे सुदिनम सिंहासने राजते. आणि मग सिंहासनावर महाराज बसले. पूर्ण विधीने हा राज्याभिषेक पूर्ण झाला आणि मग महाराज सिंहासनावर शोभून दिसू लागले. ज्या पद्धतीनं शुक्ल पक्षाचा चंद्र असतो अगदी त्या पद्धतीनं महाराज काय होऊ लागले, शोभून दिसू लागले. या पद्धतीनं राज्याभिषेकाचं कारण आणि राज्याभिषेक कसा झाला याचं वर्णन या ठिकाणी शंभूराजे या श्लोकामध्ये करतात. त्यानंतर पुढचा श्लोकही असाच आहे. पुढचा श्लोक क्रमांक 13 मध्ये महाराज लिहितात की राज्याभिषेकाला कोण कोण आलं, कुणाकुणाला काय काय दिलं याचं सविस्तर वर्णन या पुढच्या श्लोकामध्ये आहे. या ठिकाणी महाराज लिहितात की नाना देश समागतान द्विजराण्यभिषेकोत्सवे संतर्प्या तुलतोलितर बहुधनेर वस्त्रैर गजर वाजीभिः चंद्र प्रेरित चंद्रिकेव विमला गेया बुधे बंदीभिः कीर्तिः सर्व दिगंतरेषु जैना विस्तारिता भूभृता. नाना देश समागतन म्हणजे अनेक देशातून, वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या भागातून द्विजवरांनेंना अभिषेकोत्सवे. द्विज आले म्हणजे ब्राह्मण, पुरोहित,
पुजारी हे सर्व लोक हे कशासाठी आले तर राज्याभिषेक करण्यासाठी त्या ठिकाणी आले. आणि मग पुढे महाराज लिहितात की संतर्प्या तुलतो. संतर्प्या म्हणजे दान केलं. त्यांनी काय केलं? तुलतो, त्यांची तुला झाली. आणि तुलेमध्ये काय दान करण्यात आलं? अनेक लोकांना धने वस्त्र गजर धन देण्यात आलं, वस्त्र कपडे देण्यात आले, गज हत्ती सुद्धा लोकांना काय करण्यात आले? दान करण्यात आले. त्या व्यक्तीच्या पात्रतेनुसार किंवा त्या व्यक्तीच्या अभ्यासानुसार, त्या व्यक्तीच्या सेवेनुसार त्यांना काय करण्यात आलं? दान धर्म करण्यात आलं. आणि पुढे महाराज लिहितात की चंद्र प्रेरित चंद्रिकेव विमला गेया बुधे बंदी बिहे कीर्ती सर्व दिगंतरेषु जाईना विस्तारिता भूभृता. महाराज चंद्र प्रेरित चंद्रिकेव विमला गेया बुधे बंदिभिः कीर्ती सर्व दिगंतरेषु जैना विस्तारिता भूभृता. महाराज लिहितात की या राज्याभिषेकाची जी कीर्ती आहे, ही कीर्ती काय झाली? खूप खूप दूर दूरवर पसरली. अनेक मान्यवर आलेले होते आणि या सर्वांनी राज्याभिषेक अटेंड केला, राज्याभिषेकाला उपस्थिती लावली आणि सर्व दिशांमध्ये काय होऊ लागला? मग महाराजांचा जय जयकार होऊ लागला, महाराजांचं कौतुक होऊ लागलं. आणि मग या धरणीवर जय विष्णू विमल कीर्ती भूपती असा हा राजा या पृथ्वी तलावर होऊन गेला, असं महाराजांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. पुढे हा अभिषेक कुठं झाला? राज्याभिषेकानंतर जो राजधानीचा किल्ला होता, जो रायरीचा किल्ला आहे, ज्याला आपण आज रायगड म्हणतो, हा रायगड कसा होता, रायगडावरचं वातावरण कसं होतं, त्या ठिकाणी काय काय व्यवस्था केली होती, याचंही वर्णन महाराजांनी पुढच्या श्लोकामध्ये केलेलं आहे. आणि हा श्लोक क्रमांक 14 आहे. यामध्ये महाराज लिहितात की सोयम यस्य गडो नरेंद्र वहितेः प्रासादम्यरम्यरठ्ठेः न्यारा पपा चत्वेरश्च पारितः पूर्णे सरोभिर्नवेः विद्वद्वैदिक वैद्यवर्यगणकेः राधेश्च सन्मान्विभिः सैन्यश्चापि चतुर्विधेः अगणितेः भारती प्रतापान्वितेः. महाराज लिहितात की हा जो स्वयं यस्य गडो नरेंद्र वहिते प्रासादारम्यरठ्ठेः म्हणजे हा जो रायरीचा किल्ला आहे, हा नरेंद्रानी म्हणजे राजाने वहित असलेला, ज्या ठिकाणी राजे आहेत, ज्या ठिकाणी राजांचा निवास आहे, हा जो रायरीचा किल्ला आहे, हा कसा आहे? प्रचंड मोठा आहे. यस्य गडो स्वयं यस्य गडो फार मोठा किल्ला आहे, जिथं राजा भूपती म्हणजे शिवाजी महाराज राहतात. त्या ठिकाणी त्यांचा प्रासाद आहे, अतिशय रम्य आणि प्रचंड मोठा असा त्यांचा प्रासाद म्हणजे त्यांचा राजवाडा आहे. आणि मग त्या राजवाड्यात काय आहे? न्यारा पपा चत्वरश्च परितः पूर्णे सरोभिर्नवे म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळे पाण्यानं भरलेले सरोवर, आकर्षक सुंदर असे सरोवर त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. अट्टलिका बाजारपेठा निर्माण केलेल्या आहेत. आणि मग त्या ठिकाणी वैज्ञानिक वेगवेगळे धन्वंतरी असतील, श्रेष्ठ गणिती असतील, हे आपल्या मंत्रीगणासह त्या ठिकाणी आलेले आहेत. पुढे महाराज लिहितात की विद्वद वैदिक वैद्यवर्य गणके म्हणजे विद्वान आलेत, वैदिक आलेले आहेत, वैद्य आहेत, असे गणमान्य ज्ञानी अभ्यासू हे राधेश्य सन्मान विभी त्या ठिकाणी आलेले आणि त्यांचा सन्मान सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मग राजा कसा आहे तर सैन्यश्चापी चतुर्विधे अगणितेः अर्भाती प्रतापान्विते. सैन्यश्चापी चतुरंग सैन्य महाराजांकडे आहे आणि या चतुरंग सैन्याने विभूषित अगणित सैन्य, प्रचंड मोठं बळ असलेले हे महाराज भारती प्रतापान्वित आहे. आणि हे त्या ठिकाणी काय करत आहेत? शोभून दिसत आहेत. या पद्धतीनं महाराजांचं राज्य हे एक कलमी म्हणजे महाराजांच्या मनाला येईल असं हुकुमशाही राजवट नव्हती, तर अनेक ज्ञानी विद्वान लोकांना त्यांनी आश्रय त्या ठिकाणी दिलेला होता. आणि हे विद्वान लोक महाराजांना राज्यकारभारामध्ये मदत करत होते. याचा अर्थ आपल्याला दुसरा असाही घेता येईल की एक प्रकारची लोकशाही व्यवस्था, जिला गणव्यवस्था म्हणता येईल, ही व्यवस्था महाराजांनी या ठिकाणी निर्माण केली होती. आणि प्राचीन काळामध्ये भारत देशामध्ये गणव्यवस्थाच होती आणि कुठलाही एक राजा किंवा जो भूपती आहे तो मनमानी निर्णय घेत नव्हता. आणि त्यामुळेच हा देश सोने की चिडिया म्हणून संपूर्ण जगामध्ये प्रसिद्धीस पावला होता. याचं कारण या सर्व जनतेला राज्यकारभारामध्ये राजांनी समाविष्ट करून घेतलं होतं. आणि तीच स्थिती आणि तेच काम छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा केलं, असं संभाजी महाराज या श्लोकात लिहितात. यावरून महाराजांची राज्यव्यवस्था याचं वर्णन आपल्याला लक्षात येतं.
रायरी हा दुर्गांचा दुर्ग आहे. महाराज रायरी गडावर प्रचंड प्रेम करतात आणि त्यामुळेच हा अतिशय कठीण किल्ला असला. आजही आपण जेव्हा त्या किल्ल्याची चढण करण्याला जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या आपल्या जुन्या पूर्वजांनी किती महान पराक्रम केलेला आहे. या राज्याभिषेकाच्या वर्णनानंतर महाराज स्वतःच काव्य आणि लेखन याच्याविषयी लिहितात. श्लोक क्रमांक 15. काय लिहितात महाराज? तस्यात्मजः शंभूरिति प्रसिद्धः समस्त सामंत शिरोवतंसः यह काव्य साहित्य पुराण गीत कोदंड विद्यार्णव पारगामी. महाराज लिहितात की तस्यात्मजः शंभूरित प्रसिद्ध, आणि या महान छत्रपती शिवाजी महाराजांचा मी कोण आहे? आत्मज आहे, त्यांचा सुपुत्र आहे. आणि मग समस्त सामंत शिरोवतंस, जे सामंत आहे ते सर्वजण काय करतात? त्यांना राजकुमार असल्यामुळं, राजाचा सुपुत्र असल्यामुळं आणि त्यांना शोभून असणारा मी आत्मज हा शंभू असल्यामुळं, मी प्रसिद्धीस आलेलो असल्यामुळं हे सर्व मला काय करतात? नमस्कार करतात. याचं कारण काय आहे? मी केवळ राजपुत्र आहे म्हणून नाही, तर यह काव्य साहित्य, मी काय करतो? काव्य करतो, साहित्य निर्माण करतो. पुराण गीत कोदंड विद्यार्णव, मला पुराणांचा अभ्यास झालेला आहे. मला म्हणजे शंभूराजांना, शंभूराजे म्हणतात की पुराणांचा अभ्यास आहे, गीतांचा अभ्यास आहे, काव्य, साहित्य, कला, धनुर्विद्या अशा सर्व ज्या कला आहेत ह्या सर्व कलांमध्ये पारंगत असल्यामुळे आणि शिवाजी महाराजांचा आत्मज असल्यामुळे सर्व सामंत काय करतात? नमस्कार करतात. आणि याचं कारण केवळ माझा जन्म नाही, तर मी या सर्व कलांमध्ये काय झालेलो होतो? पारंगत झालेलो होतो, असं महाराज स्वतःविषयी लिहितात. आणि याच पायावरच महाराजांचं बुधभूषण हे काव्य आधारलेलं आहे. त्यामुळे महाराज स्वतःलाही कमी लेखत नाहीत, स्वतःचं जे कष्ट आहे, स्वतःचं जे कर्तृत्व आहे तेही सांगतात. आणि पुढे महाराजांची नम्रता आणि विनयशीलता आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये लक्षात येते. श्लोक क्रमांक 16 मध्ये महाराज लिहितात की विविच्य शास्त्राणि पुरातनानाम अदायत्यभ्यः खलु सोयमर्थम करोति सद्ग्रंथ असुनृपालः स शंभुवर्मा बुधभूषणाख्यायम. विविध शास्त्रांनी पुरातनानी, पुरातन शास्त्र लक्षपूर्वक बारकाईने वाचल्यानंतर आदायतेबी खलु सोयमर्थम, त्याचा योग्य अर्थ लावलेला आहे. कुणीही काही अर्थ लावलेला मी घेणार नाही. मी माझ्या तत्वावर, माझ्या विचारावर, माझ्या तर्कशीलतेवरच घासून पुसून तपासून या सर्व शास्त्रांचा मी काय लावलेला आहे? अर्थ लावलेला आहे. आणि हा अर्थ लावल्यामुळेच करोदी सदग्रंथम असुनृपालः स शंभुवर्मा बुधभूषणाख्यायम. आणि या प्राचीन ग्रंथकाराने लिहिलेल्या या सर्व ग्रंथांचा अर्थ लावल्यानंतर, त्याचं विवेचन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपणही काहीतरी निर्माण केलं पाहिजे. आणि म्हणून मी हा काय करत आहे? ग्रंथ निर्माण करत आहे. आणि महाराज या ठिकाणी स्वतःचं नाव हे शंभूवर्मन ठेवतात. आणि म्हणूनच आपल्या पॉडकास्टचं नाव सुद्धा काय आहे? शंभूवर्मन कृत बुधभूषणम. आणि या श्लोकावरून आपल्या पॉडकास्टचा अर्थ असल्यामुळं हा श्लोक आपल्यासाठी जास्तच महत्त्वाचा आहे. आणि आपल्या लेखनाबद्दल महाराज विनाकारण फार मोठा गर्व करत नाही. ते सांगतात मी अभ्यास करून, चिंतन करून, विचार करून हा ग्रंथ मी लिहित आहे, हा ग्रंथ मी सिद्धीस नेत आहे. परंतु मी लिहिलेलं सर्वांना आवडेल, सर्वांना पटेल असं नाही. तर काय केलं पाहिजे हे महाराज ह्या पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. महाराज लिहितात की विविच संतः कृती अस्माद्याम गृहंतु सच्चा सदसच्च जंतु क्षीराभियुक्तम परिहृत नारीम क्षीरम भजन्ते खलु राजहंसा. या शंभू रूपाने, या शंभूवर्मनाने विवेचन करून सार्थ अंश बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. सत्य असत्याचं मंथन केलेलं आहे. आणि त्या सत्य असत्याच्या मंथनातूनच जे मला सुचलं ते मी लिहिलेलं आहे. महाराज लिहित विविच संत स्कृती अस्माद्या ग्रहंतु सच्चा सदस्य जंतु.
म्हणजे जे सत्य सत्य आहे याची मी काय केलेली आहे, चिकित्सा केलेली आहे. आणि जे मला पटलं तेच मी स्वीकारलेलं आहे आणि जे मला योग्य वाटलं त्याचाच मी सार करून या ग्रंथामध्ये समाहित केलेला आहे. परंतु क्षीरविक्तम परिहर्तनार्मिं क्षीरभजन्ते खलो राजहंसः. परंतु माझा तुम्हाला माझं स्वीकाराच असा आग्रह नाही. त्यांनी उदाहरण राजहंसाचं दिलेलं आहे. ज्या पद्धतीनं राजहंस त्याला दूध आणि पाणी मिसळून दिल्यानंतर तो फक्त दूध पितो आणि पाणी शिल्लक ठेवतो, अशी जी त्याच्याबद्दलची आख्यायिका आहे तिचं उदाहरण महाराज या ठिकाणी देतात आणि सांगतात की राजहंसाप्रमाणे निरक्षीर न्यायाने जे तुम्हाला पटेल तेच तुम्ही स्वीकारा, माझा स्वीकारावाच असा माझा आग्रह नाही. तुम्ही श्रोतेजन ज्ञानी आहात, तुम्हाला जे योग्य वाटेल ते निरक्षीर न्यायानं आपण स्वीकारावं. श्रद्धेय रसिकांनी पंडितांनी माझी या कृतीची स्वीकृती करावी एवढा नम्र भाव शंभूराजे या त्यांच्या श्लोकातून सांगतात. एक प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा शंभूराजांनी स्वीकार केला होता. केवळ मी म्हणतो म्हणून ऐकावं किंवा बाबा वाक्य प्रमाणम या गोष्टीप्रमाणे ग्रंथात सांगितलेलं ते सर्व सत्य, यापेक्षा त्याची चिकित्सा, त्याची सत्य असत्याची खात्री ही प्रत्येकानं केली पाहिजे. आणि याचा आदर्श वस्तुपाठ शंभूराजांनी यातून दिलेला आहे. मित्रांनो, शंभूराजांच्या एका एका श्लोकावर एक एक पॉडकास्ट करता येईल एवढा अर्थ आहे, परंतु हे कार्य फारच वेळ खाऊ होईल म्हणून आपण थोडासा त्यांचा त्रोटक अर्थ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. किमान शंभूराजांचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. माझी विनंती आहे, हा प्रयत्न आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. शंभूराजांचं हे जे महान साहित्य आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि आपल्या पॉडकास्टला साथ करा. लाईक, फॉलो, शेअर करा आणि शंभूराजावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींपर्यंत हे पॉडकास्ट पाठवा. या ठिकाणी थांबूया. जय शंभूराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.